थार गाडीतून सुगंधी तंबाखू व गुटख्याची अवैध वाहतूक, एक आरोपी जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत. मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कारवाई. कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटखा व सुगंधी तंबाखूची तस्करी जोरात सुरू आहे. गेल्या महिन्यात महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडून गुटखा व सुगंधी तंबाखूवर मोठी कारवाई करून लाखोंचा मुद्देमाल सोबत 9 जणांच्यावर गुन्हा दाखल केला होता. ही घटना ताजी असतानाच कर्नाटक राज्यातून महाराष्ट्र रत्नागिरीकडे गुटखा तस्करी करणाऱ्या एकाला मिरज ग्रामीण पोलिसांनी जेरबंद करून 16,61,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मंगसूळ येथून एक काळ्या रंगाची थार गाडीमधून गुटखा तस्करी करणाऱ्या संकेत शिवाजी चव्हाण वय वर्ष 20 राहणार रत्नागिरी याला मिरज ग्रामीण पोलिसांनी आडवा रस्ता बेडग येथे ताब्यात घेतले. थार गाडीमध्ये असलेला 61,200 रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त करून एक आयफोन, 15 लाखाची थार गाडी असा 16,61,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी संकेत चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित सित, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव, उपनिरीक्षक अजर मुलानी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश साळुंके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण यादव, पोलीस कॉन्स्टेबल वसंत कांबळे, सागर कोरे, स्वप्नील भोसले यांनी ही कारवाई केली आहे. या गुटखा तस्करीच्या मुळाशी पोहोचण्यासाठी मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सित हे अधिक तपास करीत आहेत.